स्क्वेअर लेगला पंच पाहतोय आपण मनोज पवार. गेम इज ऑन. पहिलाच बॉल जागा म्हणून घ्यायचं होतं. डीपमध्ये फिल्डर राम उपस्थित आहेत आणि सहजरित्या या 2 धावा एकवटल्या गेल्यात. पहिल्याच चेंडूवरती स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं केलं गेलंय 2 या धावसंख्येवरती. उमेश म्हात्रे बॉलर. या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. प्रदीप होते त्या ठिकाणी. दोन्ही संघ अत्यंत एकाच कॅलिबरचे ताकदवर संघ 40+ मध्ये पहा मिळतात आपल्याला. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर कल्याण डोंबिवलीचं 40+ सुद्धा क्रिकेट अत्यंत झपाट्याने डेव्हलप होत असताना पाहायला मिळालं. ओ जागा बनवून खेळायचे होतं. दांडी गुल झाली आहे. चेंडूने घेतला एष्ट्यांचा वेध आणि पहिला धक्का 2 या धावसंख्येवरती टीम देवीचा पाडा या संघाला लागत असताना प्रदीप म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का. पहिलाच धक्का 2 या धावसंख्येवरती लागत असताना वन डाऊनचा खेळाडू पाहतोय आपण आशिष म्हात्रे लेफ्टी बॅटर्स. यावर्षी त्यांचे पदार्पण झालंय संघामध्ये एंट्री. यावर्षी बरेचसे खेळाडू प्रत्येक टीममध्ये 1-2 खेळाडू तरी नवीन नवीन येताना पाहायला मिळतील. बिग शॉट खेळायचं होतं. बिग शॉट हलकंसं अपील पाहायला मिळतो आपल्याला. अपील करत असताना चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत 2च धावा. पहिल्या चेंडूवरती या 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा डॉट. अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. बिग शॉट फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल फेकून दिलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या सकाळच्या सत्रामध्ये पहिला षटकार फलंदाज आशिष म्हात्रे यांच्या बॅटमधून पहिला षटकार पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅटर्स आहेत आणि अगदी ताकद पणाला लाभत असताना ऑफ ड्राइव पहा मिळतोय. फिल्डर उपस्थित आहे. डायरेक्ट हिट घेण्याचा प्रयत्न होता. आता फिल्डर थोडेसे दूरवरती होते आणि तोपर्यंत 1 धाव एकवटली गेली आहे. षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये देवीचा पाडा संघाची धावसंख्या 1-9 अशा धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सामना असेल कौसा आणि हेडूटने. त्यानंतर जुने डोंबिवली आणि उंबाडे. चौथा सामना उंबारलीच्या विरोधात खांबालपाडा. 5वा सामना नागावच्या विरोधात चिकणघर आणि 6वा सामना बामालीच्या विरोधात गोलवली ब. असे 12 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. उद्या सुद्धा 12चा पोल असेल आणि एक्झॅक्टली 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक हाताळलं गेलंय. लक्षात ठेवा टाइम सर्व संघांना अळड असेल कारण आता संध्याकाळ लवकर होते. 5:45 वाजलं की थोडंसं अंधार पडायला सुरुवात होते. त्यामुळे आम्ही नेहमी सांगत असतो की आपण वेळेवरती या आणि वेळेवरती केला जेणेकरून आपला सुद्धा खेळ चांगला होतो. मैदानाची आपल्याला पूर्णपणे माहिती मिळते. त्यामुळे वेळेवरती येऊन अगदी प्रत्येक खेळाडूला येथे उपस्थित राहणं प्रत्येक मैदानावरती गरजेचं असतं. षटक क्रमांक 2 साई म्हात्रे यांना पाहतो. एक जेन्युइन ऑलराऊंडर या टीमचा बॅकबॉन. गतवर्षी याच
गोलंदाजाने पूर्ण सीझनमध्ये 28 विकेट मिळवले होते आणि 822 धावा कुठल्या होत्या. लेखाजोखा आमचे अशोक पाटील एक स्कोरर 40+ संघटनेची अत्यंत चांगली माहिती. स्कोरर नेहमी एखादा चांगला असला की अशी पूर्णपणे माहिती तंतोतंत मिळत असते. ज्याप्रमाणे आपण रायगडमध्ये गेल्यानंतर सुद्धा असंच चित्र आपल्याला पाहायला मिळतं वारंवार की चांगले चांगले स्कोरर. त्यामुळे आत्तासुद्धा आपल्या संघटनेमध्ये आता आणखी नवे नवे स्कोरर पाहायला मिळतील. सिनियर यावेळेस ऑफड्रॉय. हनुमान पाटील डायरेक्ट हिट करतात. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर काय 102 मध्ये रूपांतर येते. झालंय. वा, चांगलं फिल्डिंग हनुमान पाटील यांचं. डायरेक्ट हिट देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलाय. पहिलाच बॉल त्याच्यावरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. 11 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. बिग शॉट, ओव्हर पिच बॉल अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येत असताना षटकार पाहायला मिळतोय. दुसरा षटकार आशिष म्हात्रे हा 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. दुसरा षटकार होता आशिष म्हात्रे यांच्या बॅटमधून येणारा. आई गावदेवी नारिवलीचं एक क्रीडांगण नेहमीच प्रत्येक स्पर्धेसाठी ते सज्ज होतोय. पुन्हा एकदा अशोक आहेत ते कॅचिटचा कॉल. झेल टिपला गेलाय. फटका जबरदस्त होता मात्र त्यापेक्षा फिल्डिंग होतं अशोक यांचं. बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करत असताना सुंदररित्या झेल टिपला जातोय आणि ज्या आशिषने 2 षटकार ठोकले होते त्यालाच मात्र माघारी परतवलंय. ही गेम प्लॅनिंग होती या देसाई संघाची. मागच्या चेंडूवरती पाहिलं असेल षटकार लागल्यानंतर थोडेसे खेळाडू जवळ आले, हावभाव करत होते, हातवारे करत होते की आता कोणता फिल्डर कुठे लावायचा आणि तसंच काहीशी त्यांची रणनीती ती कामी आली. अशोक म्हात्रे याने सुरेखरित्या झेल टिपला आणि त्यामुळेच आता 2 धक्के लागल्यात. नवीन बॅटर पाहायला मिळतात आपल्याला आता 4थ्या क्रमांकावरती. यावेळेस हलकस अपील केलं होतं. लेगबाजच्या स्वरूपामध्ये पाहतोय आपण प्रदीप म्हात्रे आल्यात. याच नारिवलीच्या स्पर्धेमध्ये नाईटच्या ज्यांना बाईक मिळाली आणि सर्व क्रिकेट रसिकांना माहिती देतो की ह्याच मैदानावरती लवकरच नाईटची स्पर्धा आपल्या भेटीला येईल. गतवर्षी सुद्धा ज्या स्पर्धेची चर्चा होती ती स्पर्धा जयेंद्र शेठ पाटील यांची स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला लवकरच येईल आणि त्या स्पर्धेचा कालावधी आता 6 किंवा 8 दिवसाचा असेल. भली मोठी स्पर्धा पाहू शकता. 3 ते 4 बाईक यावर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गतवर्षी आपण 2 बाईक पाहिल्या, यावर्षी 4 बाईकच्या स्वरूपामध्ये स्पर्धा आपल्या भेटीला येईल. चांगला बॉल अगदी समोर खेळायचं होतं. यॉर्कर लेगबाजचा इशारा येत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टीम देवीचा पाडा संघाने 19 धावा बनवल्यात आणि त्याच्या मोबदल्यात 2 खेळाडू बाद झाल्यात. चला याच्यानंतर कंसा आणि एडुटने असा सामना असेल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन सहकारी कोणी जर आला असेल तर रिपोर्टिंग करा जेणेकरून आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू.
दिलीप पाटील फिरकीचा जादूगर पहा मिळतोय पहिलाच बॉल वेल लेफ्ट करत असताना आणि फिरकी म्हटलं की निश्चितच मोठे मोठे फलंदाज निष्प्रभ ठरत असतात, हातबल ठरत असतात. हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे फिरकीचं माहेरघर देसाई. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू जातोय फर्स्ट स्लिपला आणि धाव एक मेल. चांगला बॉल पुन्हा एकदा फसवलंय फिरकीवरती चकवलंय. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत 2 षटकार आल्यात या इनिंगमध्ये. पूल काढायचा होता, पुन्हा एकदा बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही आहे. एकच धाव मिळत असताना चांगली गोलंदाजी पाहतोय. ज्या पद्धतीने त्यांच्यावरती भरवसा दाखवला होता त्या पद्धतीनेच गोलंदाजी करत असताना अद्यापपर्यंत दिलीप पाटील. फटका चांगला ऑन साईडला. डीप मिड विकेटला राम पाटील आहेत. एकच धाव. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. 22 22 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात आपल्याला. दिलीप पाटील यांना पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून जातोय आणि षटकाची होते ती सांगता. षटक समाप्त झालंय. 30 धावा आहेत त्या फक्त 22 धावा या स्कोरबोर्डवरती सकाळच्या वातावरणामध्ये. चला कौसा टीम आणि एडुटने आपण आम्हाला ऐकत असेल तर चला रिपोर्टिंग करा. तीन षटकामध्ये 22 धाबा. त्याच्या व्यतिरिक्त 2 खेळाडू बाद झाल्यात. ही धावसंख्या थोडीशी कमी पाहा मिळतोय. सकाळचं सत्र आहे, थोडंसं ओलसरपणा खेळपट्टीवरती ग्राउंडवरती अगदी ग्रासचं प्रमाण जास्त आहे पूर्ण ग्राउंडवरती. आणि शेवटचा अंतिम षटक नितीन पाटील. पहिलाच बॉल फटका चांगला आहे, गॅपमध्ये आहे. राम पाटील चेंडूचा पाठलाग करतात, मात्र जोरदार जोकस फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती आलाय तो चौकार. जितू पाटील पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 4ने अकाउंट ओपन करत असताना फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये पुन्हा एकदा चेंजेस बदल करत असताना बॅक टू बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल इथे सुद्धा आहे. साई आल्यात मात्र नाही आहे. जेव्हा फिल्डर वेगाने चेंडूवरती येत असतो ना तेव्हा 1-2 मध्ये रूपांतर करत असताना थोडीशी द्विधा मनस्थिती निर्माण होते. चला एडुटने संघाचे कॅप्टन आणि कौसा संघ चला टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा, कारण 4-4 षटकांचे सामने आहेत. 12चा पोल आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट आणि एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. चला मान्यवर रामशेठ भोईर आपण पाहुण्यांना घेऊन व्यासपीठावरती या. रामशेठ भोईर जितू पाटील बॅकफुटला सरकले. एक धाव कंप्लीट करत असताना
हो, 2 झाले असते मग एक धाव अगोदरच स्लो पद्धतीने का घेतली समजलं नाहीये. दोन्ही फलंदाज एकाच कॅलिबरचे आहेत, ताकदवर बॅटर आहेत. आमचे माजी सरपंच सुनील शेठ बोराडे, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य रमेशजी पाटील, त्याचबरोबर रामशेठ भोईर, हरिशेठ पाटील, ही सर्व मंडळी, मोहनदादा, ही सर्व मंडळी सकाळच्या सत्रामध्ये ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलाय. चेंडू गेलाय बाउंड्री लाईन जवळ, थोडंसं थांबलाय, मात्र येथे थांबत असताना पाहावं लागेल त्या ठिकाणी. थांबा एक मिनिट, मनोज चेक करतात, चेक करतात. 4 आहे, फिल्डरचा पाय लागलाय बाउंड्री लाईनला. हा, आणि पडद्यावरती पाय होता तेव्हा चेंडू उचलला त्याने. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, पाहावं लागेल. या ठिकाणी चेंडू गेलाय डॉट, शेवटचा बॉल होता, डॉट गेलाय. इनिंग संपले, 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरमध्ये 33 धावा बनवल्या, 34 टार्गेट असेल. चला, टॉस आमचे माजी सरपंच सुनील शेठ बोराडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 2 टीममध्ये एडुटने 40+ आणि कौसा 40+, या 2 टीममध्ये नाणेफेकी केली जाईल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस करू आपण. ग्रुप ग्रामपंचायत नारिवलीचे माजी सरपंच सुनील शेठ बोराडे यांच्या हस्ते टॉस नाणेफेकी केली जातोय. चार षटकांचे सामने असतील. कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे जे नियम आहेत ते तुम्हाला लागू होतील. टॉस, यस, कौसा संघाने टॉस जिंकला, डिसिजन पेंडिंग आहे. ओके, आणि एक सन्मान करतोय आपण. रामशेठ भोईर यांना विनंती करेन की सुनील शेठ बोराडे यांचा आपण सत्कार करायचा आहे. पहिले सत्कार मूर्ती आजच्या या दिवसातील, ज्यांचं नेहमीच पाठबळ राहिलं आहे क्रिकेट स्पर्धेला, सडल हाताने मदत करणारे दानशूर दाते सुनील शेठ बोराडे यांचा सदिच्छा सन्मान होत असताना मायेची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख देऊन त्यांचा सदिच्छा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच, आपण आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
सामना सुरू होतोय. सेकंड इनिंगला सुरुवात होते खेळाच्या दुसऱ्या सत्राला. आशिष म्हात्रे पहिलाच बॉल, फटका हवेत खेळल्यात. फिल्डर प्रदीप म्हात्रे, नो मिस्टेक, चुकी होणार नाही. आणि पहिल्याच बॉलवरती बिग विकेट, बिग लॉस. टीम वागेश्वर देसाई. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू जितू पाटीलला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का लागला देसाई संघाला. पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. दोन फिल्डरच्या अगदी मधोमध पडलाय. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्यात. हे 40+ क्रिकेट आहे, त्यामुळे तुम्हाला थोडी दमछाक होत असताना पाहायला मिळतोय. कारण 40 वर्ष झाल्यानंतर थोडासा थकवा तर जाणवतोच. मात्र 12चा पोल आहे, त्यामुळे निश्चितच भरपूर मेहनत करावी लागेल. ओल्डी गोल्डी. पुन्हा एकदा फटका चांगला केला. चेंडू चालला डीप मध्ये, अडवण्याचा प्रयत्न राहिला मात्र नाही अडवू शकले. चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. जितू पाटीलच्या बॅटमधून आलाय हा चौकार. हो, फटका चांगला आहे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेला प्रदीप राजू होते त्या ठिकाणी. वाह, जबरदस्त झेल टिपलाय. सर्वात लांब बाउंड्री आहे काऊ कॉर्नरची आणि तेथेच मात्र झेल टिपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. पुरेपूर फटका दर चांगला होता मात्र त्यापेक्षा चांगलं होतं फिल्डिंग राजू म्हात्रे यांचं. अगदी सीमा रेषा लगत झेल टिपलाय. सुपर कॅच. आणि 40+ मध्ये पदार्पण करणारा पहिल्याच बॉलवरती विकेट घेणारा आशिष म्हात्रे, देवीचा पाड्याचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आशिष म्हात्रे आणि ज्या खेळाडूने षटकाराने सुद्धा खातं खुलं केलंय. यास आता त्यांचं बल वाढले असतील. संदीप म्हात्रे चौथ्या क्रमांकाचे खेळाडू प्रत्येक टीम मध्ये पाहतोय. 2, 3, 1 खेळाडू असे प्रत्येक टीम मध्ये नव्याने पदार्पण होत असताना आता पाहायला मिळतात आपल्याला. हो, लेट कट खेळण्याचा प्रयत्न. वा, चौकार आल्यानंतर विकेट मिळाली. नंतर डॉट बॉल आलाय. एकूण धावा झाल्यात त्या 6. स्कोरबोर्ड वरती 6 धावसंख्या पहा मिळते. चेंडू चाललाय आता सीमा पलीकडे. 5 धावा नाहीये. पाच धावा. एकूण धावसंख्या 11 धावा. 2 खेळाडू बाद झाल्यात. 2 चौकार पाहायला मिळाले.
लेट कट खेळल्यात पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 2 धावा आहेत ते सुद्धा कंप्लीट केल्या गेल्यात. षटक समाप्त झालंय. दुसरं षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकात धावा आल्यात त्या 2 बाद 13 धावा. टीम देसाई संघ बॅटिंग करत असताना नेक्स्ट मॅच कौसा आणि एड्यूटने कौसा संघाने टॉस जिंकलेला आहे. आणि आता समीकरण 18 बॉल 19 धावा बनवायच्या आहेत. अठरा 21 चं इक्युलेशन आहे. हेमंत मात्रे आल्यात गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहतोय. साई मात्रे यांना पाहतोय स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल खूपच बाहेरून चेंडू जात असताना वाईट च्या स्वरूपामध्ये आपल्याला एक धाव एक्स्ट्रा येत असताना पाहिले आपण. पहिला चेंडू वाईट फेकण्यात आलाय. पुन्हा एकदा दूरवरून खेळायचं होतं. नाहीये लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी नाहीये. 2 चेंडू खराब आल्यात अद्यापपर्यंत. एक तर तुमच्याकडे जास्त धावा नाही आहेत त्यामुळे तुम्हाला कुठे का होईना थोडंसं कंट्रोल करावं लागेल. एक्स्ट्राच्या धावा काल सुद्धा रेग्युलर खेळत असताना पाहिले आपण. एक इनिंगमध्ये 11-11 13-13 धावा सर एक्स्ट्रा होत्या. म्हणजे ह्याच धावा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरत असतात. हे पाहिलं गेलं आपण सातत्याने. फुल टॉस. हो हो काय खेळ. 1-2 मध्ये पुन्हा एकदा रूपांतर होत असताना 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. सुरुवात मात्र विकेटने झाली. त्यानंतर 2 चौकार सुद्धा पाहिले आपण पहिल्या ओव्हरमध्ये. आणि आता पाहतो एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना हो मोठा फटका घ्यायचा होता. साई मात्रे चांगले बॅटर आहेत या टीमचे. नेहमीच सलामीला येत असताना चांगलं स्टार्ट करून देतात वागेश्वर देसाई टीमला. ओ फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होता. नकार दिला जातोय. 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय. पाहतोय धावा झाल्या ते एकूण 17 18 18 स्कोरबोर्ड वरती धावा झाल्यात. 18 वरती 2 विकेट आहेत. आणि फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. प्रदीप मात्रे होते डीप मिड विकेटला. सुंदर सुरेखरित्या झेल टिपला जातोय. 3रा धक्का मिळालाय देसाई टीमला. अठरा अजून 16 पाहिजेत दादा. 18 नाही आहेत. 36 नाही झाल्या. 34 ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये नितीन पाटील एक ऑलराऊंडर या टीमचा.
गतवर्षी 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे त्याच्या नावावरती. आणि पहिलाच बॉल पहा मिळतं हलकंसं अपील. वा स्ट्रॉंग अपील होतं. चांगलं कमबॅक करत असताना ओव्हरमध्ये विकेट मिळाली. त्यानंतर डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये. ओ फटका चांगला आहे. डीप मिड विकेट. षटकार टोकला जातोय नितीन पाटील यांच्या बॅटमधून. ही ओळख आहे. थोडेसे थांबले, पोच घेतली. गतवर्षी सुद्धा 6 बॉल 6 षटकार मारले. बारा चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. ओ फटका चांगला आहे. लाजवाब साई मात्रे यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला आपल्याला. मगाशी पाहिलं नितीनने डीप मिड विकेटला षटकार टोकला आणि आता पहिल्याच बॉलवरती साई मात्रे षटकार टोकत असताना पाहतोय. जबरदस्त बॅटिंग. आणि साई मात्रे प्रत्येक वर्षी चांगली बॅटिंग करतोय. गतवर्षी सुद्धा भरपूर धावा केल्या याच फलंदाजाने. आणि जरी आतापर्यंत 3 खेळाडू बाद झाले असले, देसाई संघाकडे बॅटिंग लाईनअप. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 1 बाउन्स 4 आणि सामना संपवलाय. इथेच एक चौकार एक षटकार टोकत असताना या 10 धावा 2 चेंडूवरती आल्या. जिंकण्यासाठी पाहिजे होत्या 10 धावा. सामना जिंकला जय वागेश्वर देसाई संघ. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम देवीचा पाडा.